शुभं करोति। परस्पर घर गहाण टाकताना आठवला नाही हा देव? सगळं मान्य आहे भाऊजी, पण सगळं मान्य केल्यानं घर फायनान्सरच्या तावडीतून सुटणार नाहीये वृषाली. ही चूक नाहीये वृषाली, गुन्हा आहे हा, आणि गुन्ह्याला माफी नसते. तुमच्याकडनं पैसे घेताना असलं काही पत्र दिलंच नव्हतं मी. पुन्हा कबूल कर. अरे कशाला खोटं बोलून आमचा आणि त्या खानोलकरांचा टाइम वेस्ट करतोस? नाहीतर वेगळ्या मार्गाने आम्हाला वदवून घेता येतं. मी खरं बोलतोय. खोटं बोलतोस तू, खोटं बोलतो. एक मिनिट. खरं बोलतोय तो. सॉरी विवेक महाजन, माफी मागतो तुमची. मी याच्या विरुद्धची कंप्लेंट मागे घेतोय. कंप्लेंट याच्या वडिलांविरुद्ध करायला हवी. लॉकअप मध्ये त्यांना टाकायला हवंय. हे प्रकरण चव्हाट्यावर यायला नको, आणि आपली नाती आपणच जपायची असतात बाबा. एवढा मोठा गुन्हा केलाय त्यानं, ही अशी घोडचूक करून बसलाय तो. आपल्या सगळ्यांचं आयुष्य डावाला लावलंय त्यानं, आणि तुम्ही नाती जपायची गोष्ट करताय अण्णा? जेव्हा नात्यातली जवळची माणसं चुकतात तेव्हाच ती नाती जपण्याची जास्त गरज असते. ही सगळी नाती फक्त आपणच जपायची? विवेकला धरून नेलं तेव्हा तू स्थितप्रज्ञ राहिलास. वृषाली तुझ्या पाया पडली तरीही तू ढळला नाहीस. बरोबरच आहे. आता मला जे करायचंय ते माझ्या तत्वांप्रमाणे मला करू दे. हो, पण अण्णा तिथे जाऊन काय करणार आहात तुम्ही? ते तिथं गेल्यावर ठरवीन मी. थांबा अण्णा. एकटे जाऊ नका तुम्ही. साहेब, मला हवी ती शिक्षा द्या. मारा, जोडा, हवं तर फासावर द्या, पण अण्णांना पकडू नका प्लीज. अरे तुला शिक्षा किंवा फाशी देऊन त्या खानोलकरचे पैसे परत येणार आहेत का? तू तर म्हणतोस की मी सही केलेली नाहीये, म्हणजे तुझ्या बापानी केली असेल ना, त्याला बोलवतो ना. नाही म्हणजे कळेल खरं कोण आणि खोटं कोण बोलतंय ते. मर्दरे तुमचं ते घर आणि त्या घरातली माणसं. जरा जायच्या बापाला घेऊन ये जा. सरळ न्यायाला तो उचलून घेऊन ये, नाही तर नको बेड्या ठोकूनच घेऊन ये. पकडू नका, मी हवं तर कबूल करतो. हवं तर मी कबूल करतो. मी अण्णांची खोटी सही केली. मी लिहून देतो. पेपर गेले. बसा. या लिहा. निशू एकुलता एक मुलगा आहे माझा, पण नाकारतोय तो. त्याच्या आईचं अस्तित्वच नाकारतो. तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. मलाही आधी असंच वाटत होतं, पण त्याला ताप आला होता तेव्हा त्या अवस्थेत तो फक्त तुमचं नाव घेत होता. आपल्याच माणसांनी नाकारलं आपल्याला विवेक. दोष त्यांचा नाहीये, दोष माझा आहे आणि माझ्या फुटक्या नशिबाचा. तू अजिबात घाबरू नकोस आणि खचून सुद्धा जाऊ नकोस. मी आहे ना, मी तुझ्या बरोबर आहे आणि बरोबरच राहणार. तू नको काळजी करूस. तू घरी जा. मोहित, श्रेया वाट बघत असतील तुझी. त्यांना तुझी जास्त गरज आहे. जा, घरी जा तू.